पुण्याहून कराडकडे जाताना साताऱ्याच्या जवळ उजव्या बाजूला प्रियांका शू मार्ट असे 3 मजली भव्य शू मार्ट दिसते. पुण्या मुंबईत जर असा मॉल दिसला तर त्याचं फारसं कौतुक कोणाला वाटणार नाही, पण हायवेच्या बाजूला एका लहान खेड्यामध्ये हा व्यवसाय कसा काय होऊ शकतो आणि तो यशस्वी कसा होतो ह्याचं कुतूहल आमच्या मनात निर्माण झालं आणि यशस्वी उद्योजकची टीम पोहोचली प्रियांका शू मार्ट मध्ये. आज दिसणारा हा शू मार्ट सुरू झाला 1998 साली. शेंद्रे गावात एका आंब्याच्या झाडाखाली चक्क पोत्यावर बसून ज्ञानेश्वर गुजर यांनी चप्पल विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीपासून त्यांनी उत्तम दर्जाच्या चपला विकायचे धोरण ठेवले. झाडाखालून एका छोट्याशा दुकानात आणि त्या दुकानातून आता 3 मजली मॉलच्या रूपात हा व्यवसाय सातत्याने वाढत गेला. सुरुवातीला इतर ब्रँडचे फुटवेअर विकणे ते आता स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं करून लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचलेला हा ब्रँड 12,000 स्क्वेअर फूट वर पसरलेला प्रियांका शू मार्ट पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 100% ओरिजिनल लेदर प्रोडक्ट्सचे मॅन्युफॅक्चरर आहेत. आज 150हून अधिक कारागिरांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर अपंगांसाठी कस्टमाइज चप्पल तयार करणे हेही प्रियांका शू मार्टचं वैशिष्ट्य आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून प्रियांका शू मार्टच्या प्रोडक्ट्सची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हायवेवरून ये जा करणारे लोक आवर्जून मॉलला भेट देतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन मॉलमध्ये वेगवेगळे विभाग केलेले आहेत. स्पेशल ऑकेजन्स, लग्न, रिसेप्शन यासाठी नववधू किंवा वरांसाठी वेगळे डोळ्यात भरणारे आकर्षक कलेक्शन या मार्टमध्ये आहे. कोल्हापुरी चप्पल, शूज, बॅग्स, जॅकेट्स, लेदर पर्सेस असे तब्बल 400 ते 500 प्रकारचे लेदर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. आपल्याकडं स्कूल शूज पण खूप मोठ्या प्रमाणात आपण बनवून देतो. बल्क ऑर्डर सुद्धा जातात. त्याचप्रमाणे सगळ्यात हायलाईट असणारं म्हणजे इंडस्ट्रियल सेफ्टी शूज, जे मेन्स वुमेन्ससाठी त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण स्वतः कस्टमाइज आणि बनवूनही देतो. अशा प्रकारच्या मोठ्या शोरूम ही खरं तर मोठ्या शहरांची ओळख आहे, पण एका खेडेगावात हायवेचा फायदा घेत हा व्यवसाय उभा आहे. असा उद्योग इतर गावातही करता येऊ शकतो आणि तो यशस्वीही होऊ शकतो हे ज्ञानेश्वर गुजर यांनी सिद्ध केलं आहे आणि खरं तर नवउद्योजकांना प्रेरित केले आहे.